नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर तुम्हाला सुद्धा अशी सुंदर टवटवीत आणि सुंदर अशी झाडं पाहिजे असेल आणि तुमची ही झाडं अशीच सुंदर राहायला हवी असेल, तर तुम्हाला मी आज एक नवीन आणि असं सोपी पद्धतीने बनवता येणारा लिक्विड फर्टिलायझर सांगणार आहे. आणि तेच सुद्धा मी माझ्या झाडांना वापरत असते नेहमी. तर तुम्हाला हे कसं बनवायचं ते मी आता सांगते. हे आहे कांद्याचे छिलके, जे आपण नेहमी फेकून देत असतो. पण आपल्याला हे फेकायचं नाही आहे ते. कारण की याचा खूप मोठा फायदा असतो आपल्या झाडांसाठी. पण आपण काय उपयोग करत नाही ना, नेहमी फेकून देत असतो. पण आज मी तुम्हाला याचा उपयोग कसा करायचा ते सांगणार आहे इथे. जितकी जास्त तुम्ही कांद्यांच्या छिलक्यांचा उपयोग कराल ना, तुमच्या लिक्विड फर्टिलायझरसाठी, ते फार फायदेमंद असतं आपल्या झाडांसाठी. तर हे इथे मी एक बादली घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात पाणी आहे, जास्त प्रमाणात पाणी नाही आहे. आणि हे छिलके मी याच्यात टाकून दिलेले आहेत. तर याला आपल्याला काय करायचं आहे, हाताने मिक्स करून घ्यायचे. छिलके काही खराब नसतात, पण आपण ते खात नाही ना, पण हाताने मिक्स करायला काय जातं, काही होत नाही. हाताने असं मिक्स करून घेतलं की त्याला आपण रात्रभर असं एक झाकण त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि झाकून रात्रभर ठेवायचं असतं. 24 तासानंतर आपण त्याला उघडून बघायचं, तर त्याचं कलर तुम्हाला दिसूनच पडणार, कसं दिसेल तुम्हाला. तर हे बघा, मी इथे 24 तासानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. इथे मी काही भाजी पण आणून टाकलेली होती. जी भाजी आपण चिरून झालेली असते ती मी फेकून इथे टाकून दिलेली होती. तर मी नाही आता ते सगळं कचरा काढून घेतलेलं आहे थोडंफार. तर इथे पाण्याचा कलर चेंज झालेला होता. रात्रभर पाण्यात भिजू घातल्यामुळे त्याचा कलर चेंज होऊन जातो. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, याला डायल्यूट करायचं असतं. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ज्या प्रमाणात आहे ना, त्याच्या खूप जास्त प्रमाणात पाणी याच्यामध्ये टाकायचं असतं. म्हणजे तुम्ही पूर्ण बादली भरूनही पाणी टाकलं ना तरी चालेल. तर मी इथे 4-5 मग पाणी टाकून घेतलेले आहे. तर हे आता लिक्विड तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने मी माझ्या झाडांना नेहमी हे लिक्विड फर्टिलायझर झाडांना देत असते. तेव्हाच ही माझी झाडं एवढी सुंदर दिसत असतात. तुम्ही हे बघू शकता मी कशा पद्धतीने याला देत आहे. तुम्ही पण सुद्धा हे लिक्विड फर्टिलायझर करून बघा. एकदम स्वस्तात आहे, काही पैसे लागत नाही याला. आपण जे कांदे आणतो त्याचंच आपल्याला हे करायचं आहे. आणि फेकण्यापेक्षा आपल्या झाडाला उपयोग होत आहे त्याचं. तर काय काय फरक आहे ना बनवायला. सोपी पण आहे आणि आपला वेळ पण वाचत आहे. काही विशेष वेळ आपल्याला इथे लागत नाही आहे इथे बनवायला. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या झाडांना याचा फायदा झाला आहे की नाही हे मला नक्की कळून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.